माझ्या टायमावर झाला. तुला प्रश्न नाही. बिनकाला पडेल, अमुकला पडेल, अमुकला पडेल. जोहार जिंदाबाद जय आदिवासी साथी. उमरपाटा फार्मर प्रोड्युसर कंपनी ही वारसा फाटा इथं आहे आणि त्याच्यात परिसरातील सर्व शेतकरी प्रति 1000 रुपये प्रमाणे सदस्य तो फी भरलेली आणि जे फार्मर प्रोड्युसर कंपनी उमरपाटा त्याचं खरगाव याचं रजिस्ट्रेशन आणि वारसा फाट्यावर त्यांचं खताचं दुकान आणि गोडाऊन आहे. तर या ठिकाणी परिसरातील त्यांचे सभासद आणि जे शेतकरी इथे येतात त्यांची फसवणूक होते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, म्हणून ते आज जमा झालेले आहेत. आणि आपण पाहू शकतात की संदर्भित फार्मर प्रोड्युसरचे जे चेअरमन आहे सेक्रेटरी हे रीतसर इकडं आदिवासी बहुल क्षेत्रातील आदिवासी लोकांची फसवणूक करीत आहेत. इथं जे 300 रुपयाची म्हणजे 260 रुपयाची युरियाची जी बॅग आहे ती इथं रीतसर 300 रुपयाला विकली जाते आणि युरिया घेताना कंपल्सरी सुपला हा घ्यावाच लागेल असं त्या मालकांचं म्हणणं असतं. आणि आता भाताचं सीजन आहे, या परिसरात भात पिकतो, तर भाताचं जे बियाणं आलेलं आहे हे बियाणंसुद्धा त्याच्यात खूप घाण आहे, किडे आहेत, असं खराब बियाणं या परिसरातील शेतकऱ्यांना दिलं जातं आहे. आणि म्हणून आज संताप व्यक्त करण्यासाठी जाब विचारण्यासाठी आज परिसरातील सर्व शेतकरी सरपंच असे सर्व ग्रामस्थ आणि कार्यकर्ते जमलेले आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की अशा फसवणुकीपासून सावध राहा आणि सिस्टम तहसीलदार असेल, कृषी अधिकारी असेल, प्रांत अधिकारी असेल, परिसरातील राजकीय नेते असतील, सर्वांनीसुद्धा या भोया भाबड्या आदिवासींना न्याय देण्यासाठी आणि अशा ज्या बोगस फार्मर प्रोड्युसर कंपनी उमरपाटा ही जी आहे हिचं बॅन करण्यात यावं, बंद करण्यात यावं, याच्या सर्व लायसन्स रद्द करण्यात यावं असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो. धन्यवाद. जोहार जिंदाबाद. तुम्ही युरिया घेतल्यावर त्याला परत हे घ्यावंच लागेल. ते शेतकरी नुसता युरिया टाकाल तर शेतकऱ्याचं नुकसान आहे म्हणून सर तुम्ही 300 रुपयाचा बॅग देता आणि त्याच्याबरोबर हे सुपला घ्यावंच लागेल. तुम्ही मला एका दिवशी मी आलो होतं तेव्हा मला सांगितलं होतं की सुपला घ्यावंच लागेल. मी तुम्हाला एकदम सांगितलं बरोबर. सुपला विषय असा आहे, आता आम्हाला वरून जे लिंकिंग येते ते प्रत्येक सुपलाशिवाय असं एका नाही. युरियाला एक बॅग सुपला येते वरून. आता मागे मला 15 आलं, त्याच्या मागे सुपला घ्यायचा, परत ही सुपला बादली घ्यावं लागेल. ती बादली 15 घ्यावं. आलं, त्याच्यावर 4 टन आलं. 4 टन युरिया आणि 11 टन सुपला आलेलं तुम्हाला आहे. हे मी हे विचारत नाही तुम्हाला कोणती वस्तू किती आलं ते नाही विचारत. तुम्ही असं करतात की एक सुपलाची एक बॅग घ्याल तरच तुम्हाला युरिया भेटेल. नाही, पण किंवा वरून बादली आलेलं आहे परत ना. अजून बादली वगैरे घ्यायला लावता मी तुम्ही. काय एखाद्याला जर गरजच नसेल सुपलाची. मी आहे सोबत सर. माझ्याकडून मी त्यांना 1000 रुपये भरलेलं होतं. तो आम्हाला असं बोललो होतं का तुम्हाला जेवढं विर्या लागेल तेवढं आम्ही तुम्हाला देणार. आता तर आम्हाला काय देत नाही. आता येतात मागतात आम्हाला काय देत नाही. ते पैसे ॲडव्हान्स घेतले 1000 रुपये दिले, जमा केले. कशासाठी? या म्हणजे आम्हाला पहिलं खत भेटत नाही म्हणून आम्ही दिले होतं. मग तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पहिले तुम्हाला सोबत सत्तावालांना पहिले देणार, मग जर उरलं तर नंतर दुसऱ्याला देणार असं त्यांनी आम्हाला बोललं होतं. तुम्हाला मिळालं का? नाही. मग एक दिवशी आलो मी त्यांना मागितलं होतं, मला 5 बॅगा द्या आणि एक सुपला द्या. नाही म्हणे एकच भेटेल म्हणे. नंतर जाऊ द्या. एक दिवशी मी रात्री गेलो 8 वाजता, त्यांनी ट्रॅक्टरवरून काढून दिली होती त्यांनी कुठं? बारीपाड्याला. हो, किती वाजता? 8 वाजता. दुकान चालू होतं? हा, दुकान चालू होतं.